सामन्याला या ठिकाणी सुरुवात करायची हळूहळू जसं आता संध्याकाळचं सत्र येईल, शेवटचं सत्र ह्या स्पर्धेचं निश्चित मित्रांनो, शेवटचा सेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना. गेम ऑन होतीये. गोलंदाज पहिलाच बॉल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न किरण शिंदेचा. डॉट बॉलला सुरुवात केली आहे गोलंदाज वैभवनं. खूप चांगली गोलंदाजी वैभवनं, त्याचबरोबर विनीत मोहित असू द्यात, खूप चांगली गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून राहिली. यावेळी बॅकफुटला जाऊन कट केला, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये बॉल वेगाने सरसावतोय, सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावेसाठी हा चौकार. स्वतःला जागा बनवली त्या ठिकाणी थोडीशी आणि बॅकफुटला जाऊन कट केला बॉल. 4 धावेसाठी हा चौकार. किरण भरपूर चांगला स्ट्रॉंग ऑफ साइडच्या दिशेने आपल्याला सातत्याने खेळताना दिसतो. याही वेळेला कट केलाय, सुरेख फटका, स्क्वेअर कटचा अंदाज. क्षेत्ररक्षक सौरभ त्या ठिकाणी सज्ज आहे. ओव्हरथ्रो झालाय, 1 धाव होती त्या ठिकाणी. ओव्हरथ्रो स्वरूपामध्ये 2 धावा मिळत आहेत. सुरुवातीपासूनच चुका होताना दिसतात या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये. मग असा बॉलला देखील सेव्ह करायला हवं होतं, परंतु तो देखील बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला. याही वेळेला एक धाव एक्स्ट्रा खर्च केली. यावेळी शॉर्ट ऑफ लेंथ आहे, ऑन साइडला पूल केलाय काऊ कॉर्नरला. इथे देखील खराब क्षेत्ररक्षण, हा देखील बॉल जाईल चौकारासाठी. ती चर्चा करतोय आपण. सुरुवातीपासूनच इथे मात्र चुका चुका आणि चुका होत आहेत, कारण चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. गोलंदाज भरपूर निराश असेल, कारण मिसफिल्डिंग खूप जास्त त्याच्या ओव्हर मध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते वैभवच्या. धावसंख्या 10 वरती या चौकाराच्या मदतीने वैयक्तिक किरण 10 या धावसंख्येवरती खेळतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ आहे, भरपूर चांगला फटका. क्षेत्ररक्षक सज्ज, तिथे चुकी होणार नाहीये प्रभाकर कडनं. फलंदाज बाद होतोय. फर्स्ट विकेट इज गॉन नाव. बिग ब्लो, मोठा मासा इथे गळाला सापडलाय. प्रभाकर ज्याने काल दिवसभर नेतृत्व देखील केलं, कॅप्टनशिप, आणि आज भरपूर चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. काल देखील अशाच परिस्थितीमध्ये खूप चांगली झेल स्वीकारली होती प्रभाकरनं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणी केलं होतं साई स्पोर्ट खारबावच्या अगेन्स्ट. न्यू बॅट्समन इन अक्षय. खरं तर 3 मॅचेस झाल्या, ही सलामीची जोडी फोडणं तितकंसं सोपं नव्हतं, परंतु यावेळी वैभवनं ती जोडी फोडली आहे. ब्रेक थ्रू मिळवलाय. वैभव लेफ्ट आर्म राऊंड विकेट, भरपूर चांगला चेंडू, फक्त हलक्या हाताने डिफेन्स केलाय. एकच धाव. धावसंख्या 1 धावेच्या मदतीने 11 वर. बघा एक स्वीप त्या ठिकाणी बघा टाटाचा जो
धावसंख्या 11. गोलंदाज विनीत आले सेकंड ओव्हर मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल खूप चांगली लेंथ. बॅटच्या आतली कडा घेऊन बॉल जातोय डीप मध्ये. एकच धाव मिळेल. पहिल्या षटकामध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका सुधारून काढाव्या लागतील. कुठेतरी क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं इथनं करावं लागेल. अतिशय महत्वाची मॅच सेमीफायनलची लढत जिंकणारा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहे या स्पर्धेच्या. या अगोदरच ड्रॉच्या माध्यमातून एक जय प्रामाण्य भाटा या संघाने अंतिम फेरी गाठलेली आहे. पात्र ठरणारा पहिला संघ आपण पाहिला चोलीगाव विपक्ष मानकोली. ही सेमीफायनलची लढत. इथनं मात्र कोणता संघ ठरेल यावी अक्षयसाठी हा बॉल तेज तर्रार वेगवान भरपूर वेग होता. तसंही ज्या ज्यावी मोठ्या मॅचेस असतात त्यावेळी किती मोठा खेळाडू असू द्या तर निश्चितच त्याचा परफॉर्मन्स होईलच असं मात्र निश्चित नसतं. कारण दबाव असतो मोठ्या मॅचचा. प्रेशर हा वेगळा असतो. विनीत वन्स अगेन ओव्हर द स्टंप. यावी भरपूर चांगला स्ट्रोक सजवलाय. शॉर्ट ऑफ लेन बॉलला पाठवल्या बॉडीच्या बाहेर. षटकार. फोर्स केला आणि त्या बॉलला फेकून दिलं बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. खूप चांगला बॉलच्या लाईन मध्ये आला आणि बॉलला पिक केलं. पाठवलं लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. यंगस्टर आहे. अजून खूप शिकणं बाकी आहे तरी देखील खूप इम्प्रेस केलंय. एक षटकार जरूर लागलाय. तर इथनं कमबॅक करण्याची क्षमता तो देखील ठेवतो. या बेचा बॉल बॅटची इनर एज एस्टनच्या मागे जातोय. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न. लेझी क्रिकेट. खराब वृत्तीचा क्रिकेट आता आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 20 धावा. 20 रन्स ऑन अ बोर्ड. चांगली बॅटिंग आता दोन्ही फलंदाज दोन्ही लेफ्ट हँड बॅट्समन इथे करत असताना. यावेळी सुरेख चेंडू सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉल आलाय. ती चर्चा करत होतो की यंगस्टर आहे तरी देखील कमबॅक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये ठेवतो आणि तो कमबॅक इथे करून दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये विनीत माली. पंचेचाळीस 50 टार्गेट कशा प्रकारे या ठिकाणी कंप्लीट करता येईल याच्याकडे लक्ष जरूर आहे. ते देखील झेल ड्रॉप झाली आहे. टीप एक्स्ट्रा कव्हरला संधी होती. झेल सुटली आहे त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करताना जरूर दिसला. 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीये. 2 धावीच्या आता मदतीने स्कोर पुढे गेलाय. 22 या धावसंख्येवरती 11 ची सरासरी पूर्णपणे राखली आहे चोलेगाव संघाने बॅटिंग करत असताना. खर तर या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना थोडासा मी म्हणेल बॅकफुटला का गेलाय तर मागच्या मॅचच्या कंपॅरिझन मध्ये ज्या 3 मॅचेस चोलेगावच्या आजच्या दिवसभरामध्ये आपण जर घेऊन पाहिल्या तर खूप चांगली बॅटिंग. इनिशियल ओव्हरला खूप चांगली स्टार्ट मिळाली होती परंतु मानकोलीच्या या दोन्ही बॉलरांनी मी म्हणेल तितकंसं त्यांना खुला क्रिकेट खेळू दिलेला नाहीये. शांत ठेवलंय. तकदीर आलेत तिसऱ्या ओव्हरसाठी. एक्सपिरियन्स कंपेनियर सिनियर खेळाडू भरपूर वर्ष ज्याने मानकोली क्रिकेट साठी दिली. मानकोली क्रिकेटचं प्रतिनिधित्व केलं तेच आज मात्र या यंग साइडला घेऊन पुन्हा एकदा या सेमीफायनलच्या लढतीमध्ये सज्ज झालेत. गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट विक्रांतसाठी. पहिलाच बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एकच धाव मिळेल. एक षटकार किंवा चौकार येणं देखील फार गरजेचं असेल षटकामागे कारण 45 ते 50 पर्यंत तुम्हाला पोहोचावंच लागेल तर मात्र चांगली धावसंख्या तुम्ही उभारू शकता. यावेळी काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. काहीतरी ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न केला गेला. जरूर
गोलंदाज तकदीरच्या माध्यमातून. या बेचा बॉल स्लो बॉल थोडेसे फिंगर रोल केले. एक धाव मिळेल. स्वतः यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचला. एक एक धाव आता इथे जोडली जाते हळूहळू आणि निश्चितच थोडंसं शांत डगआउट देखील थोडंसं निराश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि का नाही तर अशा महत्वाच्या मॅच मध्ये फटके येत नाहीत. मोठ्या धावांचे मोठे फटके जी गरज आहे ती मात्र आता पूर्ण होत नाहीत. तो विक्रांत अजूनही सज्ज. वर्ल्ड क्लास फॅन्टास्टिक स्ट्रोक क्लासिकल ड्राईव्ह. चेंडू सीमेरेषेच्या बाहेर गेलाय. 6 धावेसाठी षटकार. अक्षरशः आज खरोखरच विक्रांत आणि विक्रांतच हे नावच गाजलंय या वेलेच्या मैदानावरती. स्ट्रेट काय फॉलो थ्रू होता फटक्या मागे. सुरेख टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या साह्यानं 31 रन्स. शांत जरूर वाटत होतं परंतु ओव्हर पिच मिळाला आणि ती रबर बॉल स्पर्धा म्हटली ओव्हर पिच बॉल. फक्त टायमिंगच्या जोरावरती तो बॉल पाठवला षटकारासाठी. तकदीरचा हा बॉल यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची शक्यता आहे का. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक दीपेश माळी पोहोचण्याचा प्रयत्न करत होता त्या ठिकाणी. दोन धावा आता इथे मिळाल्यात. 2 धावेच्या मदतीने 33 वरती धावफलक इथे जाऊन पोहोचले. तिसरं षटक मार्गस्थ असताना वन्स अगेन विक्रांतसाठी चांगली इनिंग बिल्डअप करतो. या विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंटला. डीप थर्डमॅन वरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र वेळ होती एक सिंगल कंप्लीट करण्याची. 34 धावसंख्या लागली आहे स्कोरबोर्डवर. निश्चितच 50 पर्यंत जाण्याचा जरूर प्रयत्न आहे. कॅप्टन ओपिनियन मध्ये सांगितलं देखील की 50+ 50 पेक्षा जास्त धावा जर या ठिकाणी झाल्या तर मात्र चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल. तो प्रयत्न केला जाईल का. यावेळी काहीतरी एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. खरं तर बॉडी लाईन वरती बॉल होता. स्विंग अँड मिस ज्या प्रकारे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण बॉलच्या अगदी लाईन मध्ये बॅटला आणता आलं नव्हतं. 2 धावा त्या दरम्यान पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्या. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये एक धाव एक्स्ट्रा पुन्हा एकदा मिळाली. 2 धावीच्या मदतीने आता स्कोर कार्ड 36 वरती गेले. तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं अंतिम षटक असेल. सेमीफायनल सेकंड मित्रांनो आपण पाहतात 9 स्टार ग्रुप आयोजित गावदेवी चषक वेहलेची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम मेगा फिनाले डे. या अगोदरच जय ब्राह्मणदेव भाटाय संघानं अंतिम फेरी गाठली आहे. निश्चितच या चालू सामन्यामधील विजेता संघ भाटाय संघाशी निश्चितच झुंज देणार आहे या स्पर्धेच्या मेगा फिनालेसाठी. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज आलाय मोहित ज्यांना अतिशय चांगली मोहून टाकणारी गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये केली होती आणि निश्चितच त्या गोलंदाजीच्या जोरावरच मानकोली संघ टॉप 3 मध्ये दाखल झाला होता. ओव्हर द विकेटने आलेत. फुल टॉस बॉल आहे. बॉल हवेमध्ये झेल होईल का. वैभव पोहोचतोय त्या ठिकाणी आणि बिग विकेट. मोठा मासा आता इथे गळाला सापडलाय. विक्रांत बाद होतोय. या भरपूर चांगली झेल. निश्चित मला वाटतं पहिल्यांदा बाद झालाय विक्रांत. आज सकाळपासून पहिल्यांदाच आउट झालाय. शीर्ष नॉट आउटच सकाळपासून त्याला आपण पाहिलं होतं परंतु मानकोली आपण चर्चेमध्ये राहिलेला विषय राहिलाय की पूर्णपणे यंग साइड यंग ब्रिगेड जी गोलंदाजीची तोफकान असलेली ब्रिगेड आहे मानकोलीची आणि निश्चितच त्या गोलंदाजी समोर अनेक दिग्गज फलंदाज आपल्याला परास्त होताना दिसले. निश्चितच नवीन फलंदाज विकी आलाय. धावसंख्या स्थिर फलकावर 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गडी बाद झाल्या दुसरा 36 या धावसंख्येवर मोहित पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावी फुलटॉस बॉल आहे. यावी मात्र समोर उडवलाय. फुलटॉस बॉलला योग्य उत्तर दिलाय. सीमारेषेच्या बाहेर पाडवल्या षटकारासाठी.
आज फटक्यांची गरज आहे निश्चितच. अक्षयच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आला आतापर्यंत. स्ट्रेट बॅटे स्ट्रोक भरपूर चांगले आलेत. गरज देखील आहे खर तर अशा प्रकारच्या मोठ्या फटक्यांची. मोहित कमबॅक करेल का हा प्रश्न इथे निर्माण जरूर झाला आणि निश्चितच त्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं. कमबॅक फुलटॉस वरती जरूर आक्रमण केलं आणि त्यानंतर मात्र कमबॅक करणं गरजेचं होतं. तो कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला मोहित कडनं. वन्स अगेन अक्षयसाठी कन्सिस्टन्सी दिसत नाहीये, सातत्य दिसत नाहीये. यावी देखील भरपूर चांगला बॉल, तेवढा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे पहा उलकावणी जरूर दिले आउटफील्डनं. क्षेत्ररक्षकाला थोडासा टर्न झाला बॉल मैदानावरनं आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्या चौकारासाठी. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या 46-46. जो टार्गेट हवं होतं तो टार्गेट आता कुठेतरी अचीव इथे करत असताना संघ चोलेगाव. यावी पुन्हा एकदा फुल टॉस, हा देखील बॉल पाठवला बाउंड्रीच्या बाहेर. षटकार अगदी या क्रुशल मुवमेंटला शेवटच्या क्षणाला अक्षरशः बरसताना दिसलाय अक्षय. 52 धावा, 50 अप. ही चर्चा करत होतो की 50 पेक्षा जास्त धावा जर इथे झाल्या तर मात्र चांगल्या कॉन्टेस्ट, चांगला बॅटल पाहायला मिळेल. आणि आता यात मात्र शंकाच नाहीये कारण 52 धावा इथे लागल्यात. पहिला डाव अजूनही मार्गस्थ आहे. मोहित ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस, हा बॉल देखील पाठवलाय षटकारासाठी. भरपूर महागडे षटक. खूप जास्त धावा खर्च केल्या गेल्या. काल ह्याच मोहितनं 9 धावा वाचवल्या होत्या, परंतु आज ह्याच मोहितनं आज भरपूर धावा इथे खर्च केल्यात. क्रिकेट आहे, कधी कोणता दिवस तुम्हाला वरती जरूर आणेल तर कधी कोणता दिवस तुम्हाला खाली घेऊन जाईल निश्चित कोणीच भाकीत करणार आहे. धावसंख्या एकंदरीत 58-59 धावसंख्येचं लक्ष्य सामना जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये. खऱ्या अर्थाने निश्चितच मानकुलीची देखील परीक्षा असेल, दीपेश मालीची देखील परीक्षा असेल. कारण 58 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 59चं टार्गेट आहे. 12 चेंडूंचा सामना करत असताना 35 धावांचं महत्वाच्या या मॅच मध्ये योगदान राहिलं अक्षयचं. खूप चांगली बॅटिंग, भरपूर एंटरटेनमेंट, मनोरंजन करणारी ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
थँक्स, धन्यवाद समीर. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेची मजा घेणारे प्रेक्षक वर्ग, सन्माननीय अतिथीगण आणि या स्पर्धेची जे प्रेक्षक मजा घेतात प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत. आणि निश्चितच आज खास करून किरण शिंदे तुझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. खास करून खंबालपाडा हर्षल याच्याकडनं आपण ज्या चालू स्पर्धेमधून हॅट्रिक्स जातात त्यांच्याकडनं योग्य ते पारितोषिक तुम्हाला दिले जाणार आहे. किरणजी शिंदे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी या स्पर्धेच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली परिसरामधून खंबालपाडा या ठिकाणी खास करून हर्ष याच्याकडे एक सुवर्ण संधी आहे. आपण या स्पर्धेमधून विकेटच्या ट्रिक साधता तर त्यांच्याकडे योग्य ते पारितोषिक तुम्हाला दिलं जाणार आहे. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेल्या तकदीर आणि दीपेश विजयाचं एक मोठं लक्ष्य आहे. आणि मोठा लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानामध्ये एक मोठी जोडी आपण पाहतोय, तकदीर आणि दीपेश. एकूण 60 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य आहे. जवळजवळ प्रति षटकात आपण विचार केला तर 15 धावांची सरासरी आहे. पहिल्या षटकात येतोय संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज किरण. आणि पहिला चेंडू जम्पिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. उत्कृष्ट चेंडू पडल्यानंतर थोडस निश्चित उचली. पहिला चेंडू आणि पिछे दुसरी घेतलेला पंच वाईट चिकून घेते. गबांतर धावणे संघाचा श्रीगणेश होता. धावसंख्या होती बिनबाद 1. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज किरण. स्ट्राइक रोटेट करतोय तकदीर. वाट बॉल अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला होता. थोडासा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र लाईन पासून बॅट आपण विभक्त पाहिली. फर्निचर बिघडलं या ठिकाणी तकदीर याचा. आणि महत्वाच्या सामन्यामधून मात्र थोडीशी निराशा संघाची करतोय तकदीर. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाज थोडासा कमबॅक होताना आपण पाहिलं होतं किरण शिंदे याला. किरण शिंदे याला एक सोडा संधी आहे. तुझा खास परम मित्र आहे. खास करून खंबाल पाड्यावरून या स्पर्धेला ज्यांना ऑल दी बेस्ट केलेले आहे. किरण तुझ्यासाठी त्याने सुवर्ण संधी ठेवलेली आहे. जर आपण विकेट टेकर गोलंदाज हॅट्रिक साधता तर योग्य ते पारितोषिक त्याच्याकडे दिलं जाणार आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रतीक्षा आपण पाहिलं. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला टेस्ट करण्याचा प्रयत्न निश्चित पाहिला होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. आणि एसटीआनं भेदणारा चेंडू आपण पाहिला होता. फर्निचर बिघडलं होतं त्या ठिकाणी. तकदीर याचा पहिला फलंदाज बाद होते तकदीर. दांडीगुल नेक्स्ट बॅट्समन आतिश. 2 मिनिटं पंच 2 मिनिटं ताफा चाललेला आहे. मोर्चा दूधगंगा मैदानामधून जाताना आपण पाहतोय. घेताना किरण शिंदे स्ट्राइक रोटेट करतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू. थोडसा ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न, लाईन पासून बॅट आपण विभक्त पाहतोय. लाईनअप करू शकला नव्हता, चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता. परिपुढे बीट होताना पाहिलं अतिश याला. निर्धाव चेंडू धावसंख्या असते रे. विजयाचं लक्ष 59 धावांचं. षटक क्रमांक पहिलं किरण शिंदेच्या माध्यमातून. आता मात्र थोडंसं जम्पिंग स्ट्रोक.
वारंवार आपण चुका पाहतोय फलंदाच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून किरण शिंदे ज्या प्रमाणे ज्यासाठी ज्याची ओळख आहे आणि संगणकाला विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी किरणीच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची पेक जागेवरून चेंडूवर थोडंसं स्पेअरकट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. कुठल्या प्रकारची धावणे निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शेष असावा. आता मात्र चेंडूवर थोडासा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने प्रहार केला जातो. चेंडू डीप मध्ये आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. धन्यवाद. मिळकतीचं क्षेत्र शाकल याला पाहिलं होतं. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण ज्याच्या माध्यमातून झालं होतं. कुठेतरी संघाची एक धाव ज्यांनी वाचवलेली होती. एकच धावसंख्या एकने पुढे सकते धावसंख्या होती ती 2. पहिल्या षटकाला सुरुवात आहे. संत सुरुवात आहे. थोडीशी निगेटिव्ह सुरुवात आपण पाहतोय एकविरा मानकुली संघाची. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज दीपेश माळी. दीपेश माली याच्या बॅट मधून निघतोय घनागती असा प्रहार. अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आपण दीपेशाच्या बॅट मधून पाहिला. ज्या फटक्यासाठी ज्याची ओळख आहे तोच फटका आणि संघाला ज्याची गरज होती तोच फटका आपण दीपेश माळी याच्या बॅट मधून पाहिला. अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीत केली होती आणि चेंडू व्हाईट अप लॉंग ऑन सीमरच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक षटकार दीपेशाच्या बॅट मधून येतोय. संघ चांगल्या सुस्थितीमध्ये कमबॅक करतोय. धावसंख्या ती 1-9. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. गोलंदाजी दुरा सांभाळतोय अक्षय. बॅक टू बॉलर असा मारा. निश्चित चांगला चेंडू. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. वारंवार आता मात्र चुका अतिशयच्या बॅट मधून आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेस करतोय. फक्त एक धाव अतिशयच्या बॅट मधून. महत्वाच्या सामन्यामधून थोडीशी निराशजनक कामगिरी. संघाची सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. आतिश आतापर्यंत 4 चेंडू फेस करतोय. फक्त एक धाव. आता मात्र फलंदाच्या थोडासा अवक्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करतात. या अवंतर दाबणे संघात धावसंख्या 1 धावेने पुढे सकते ती 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश होत आहे. धावांचं 1-10. 59 धावांचं लक्ष्य. प्रति षटकार आपण विचार केला साधारण 15 धावांची गरज आहे प्रत्येक षटकार मागून. अगेन्स्ट पुन्हा एकदा अक्षय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. फुल्ल्यांचा चेंडू होता. निश्चित चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला होता. वारंवार चेंडूची लाईन मिस होताना आपण पाहतोय. आतिश याला नमस्कार. नमस्कार. मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या ठिकाणी मात्र हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडासा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटे प्रहार झाला होता. मान्यवर या ठिकाणी मित्र या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना मला अर्पित केलेले आमच्या गावचे सुपुत्र आहेत आणि सुप्रसिद्ध उद्योजक बाळाराम पाटील आणि त्याचबरोबर पिंपळनेरचे सुप्रसिद्ध उद्योजक सदानंद पाटील, त्याचबरोबर कमलाकर भजे साहेब सोरीगावचे सुप्रसिद्ध उद्योजक, या 3 मान्यवरांचा या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. गावदेवी चषक 9 स्टार ग्रुप आयोजित जी स्पर्धा, या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. दीपेश याच्या बॅट मध्ये आपण पाहिला अतिशय चांगला फटका. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 13. विजयाचं लक्ष्य 59 धावांचं. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो अक्षयच्या माध्यमातून.
मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना मला अर्पित केलेले आहे, सर्वतोपरी ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे, मान्य श्री बालराम पाटील असतील, गोल्डन मॅन सदानंद पाटील असतील, त्याचबरोबर कमलाकरजी वजे साहेब असतील. वेलकम. तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मान्यवरांच्या माहितीसाठी चालू सामना जय हनुमान चोलेगाव विपक्ष एकविरा मानकुल या दोन संघामधून सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. चिठ्ठीच्या आधारे आज निश्चितच ब्राह्मणदेव भाटाळे अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. अक्षय या ठिकाणी मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूच्या लाईन पासून बॅट आपण विभक्त पाहिली. वारंवार चुका आज निश्चित पाहतो महत्वाच्या सामन्यामध्ये अतिशयच्या बॅट मधून. आतापर्यंत 8 चेंडू पेस करतोय, फक्त 2 धावा ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. कुठंतरी संघाला थोडस बॅकफुट येताना आपण अतिश याला पाहिलं. मात्र अजूनही एकविरा मानकुली संघाला ऍडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज दीपेश माळी मैदानामध्ये. धावसंख्या किती 14. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 14. मान्यवर एकविरा मानकुली या संघाचे खंदे समर्थक, उत्कृष्ट क्रिकेटर आणि माजी सदस्य उपसरपंच नंदू माळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येक षटकासाठी त्यांच्याकडनं एक 200 रुपयाचं रोख पारितोषिक मानकुली संघासाठी जाहीर झालेले. षटकारांची अटी साधली तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडनं दिलं जाणार आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीपला जातोय. मिडविकेटर क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. मिळतं फक्त आणि फक्त 1 धाव. आता मात्र चेंडूला सुंदरसा ड्राईव्हचा फटका, कार्पेटसाठी चेंडू जातो मिडॉनला. थोडस मिसफिल निश्चित पाहिलं होतं चेंडूला आपण. फेक मात्र थोडीशी रॉंग इन. फक्त 2 धाबा कंप्लीट. 2 धाबांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 16. भिवंडी तालुक्यातील नामांकित एबन जोडी गोल्डमॅन सदानंद पाटील असतील, बाळराम पाटील असतील, त्याचबरोबर सुरीगावचे सुप्रसिद्ध उद्योजक कमलाकर वजे साहेब असतील. आज या व्यासपीठावर मंचावर उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर मानकुलीचे माजी उपसरपंच सदस्य सन्मान्य नंदू माळी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आपण पाहतो. विक्रांत संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे आणि या ठिकाणी दीपेश माळी यांच्या बॅट मधून एक धमाका. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट बॅक टू बॅक 2 षटकार ज्याच्या बॅट मधून पहिला नंदू माळी यांचे 400 रुपयाचं मानकरी ठरलेले. आता तर हॅट्रिक साधतो तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. आणि निश्चितच चेंडूला फुल अँड सक्सेसफुल बिग 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 हिट. दीपेश माळी धावसंख्या पदार्थ सस्ते नट्टे 34. येणारे चेंडू असतील 7 विजयापासून अजूनही 25 धावा दूर आहे. मात्र दीपेश माळी सर्वात विस्फोटक फलंदाज अजूनही मैदानामधून आपण पाहतोय. या अगोदर मी सांगलो होतो जोपर्यंत दीपेश माळी मैदानामध्ये तोपर्यंत अशा पल्लवीत राहतील एकविरा मानकुली संघाच्या. संघातील सर्वात विस्फोटक हा फलंदाज आहे.
8 चेंडू मध्ये आतापर्यंत 1000 रुपयाचा मानकरी झालेला आहे. हॅट्रिक ज्याच्या बॅट मधून आपण पाहिली. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ पार. वाड बॅट. आपण पाहिलं होतं अक्षय याचं, विक्रांत याचं तब्बल 26 धावा. या 26 धावांमधून 3-4 गगनविधी षटकार आपण दीपेशाच्या बॅट मधून पाहिला. आता मात्र संघ परिपूर्ण कमबॅक करतो. येणारे 7 चेंडू असतील विजयापासून आता फक्त आणि फक्त 19 धावा दूर आहे. दीपेश माळी आतापर्यंत 9 बॉल पेस करतो आणि 35 धावा ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. ला जवाब फलंदाजी. वन मॅन आर्मी. जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेटचं आपण नाव घेतो तेव्हा दीपेश माळी सारख्या खेळाडूचं नाव आवर्जून येतं. असा दीपेश माळी एक मानकुली संघाचा एक नामांकित अष्टपैलू असा खेळाडू आहे. विस्फोट खेळीसाठी भिवंडी तालुक्यापासून ज्याची ओळख आहे. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. येणारे चेंडू असतील 6 आणि विजयाचं लक्ष 19 धावांचं. सामना अजूनही संपलेला नाहीये. आता मात्र सामन्यामध्ये एक दुरामी स्थितीमध्ये पाहतोय. 50-50 मध्ये सामना पाहतोय. 6 चेंडू 19 धावा. बिकी यांनी आतापर्यंत अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी या स्पर्धेमधून केलेली आहे. एक महत्वाचा सामना आहे, बघूया. प्रत्येक षटकारासाठी नंदू माळी यांच्याकडे 200 रुपये, हॅट्रिक सातात 1000 रुपये. या ठिकाणी मात्र थोडासा डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. त्याचं कारण आपण पाहिलं होतं समीर. कुठंतरी दीपेश माळी याला स्ट्राईक रोटेट करण्याची संधी दिली जाते. आता येणारे चेंडू असतील 5 आणि विजयाचं लक्ष 18 धावांचं. दीपेश वर शॉट. येणारे चेंडू 4 असतील. आता विजयापासून फक्त आणि फक्त 12 धावा दूर आहे. विकी लेफ्टन ओरचा मारा आणि पुन्हा एकदा मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. कालच्या स्पर्धेमधून दीपेश माळी यांनी हाफ सेंचुरी साजरी केली होती आणि आज आपण पाहतो दीपेश माळी आता हाफ सेंचुरीच्या मार्गावर आहे. आतापर्यंत ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तब्बल 47 धावा. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू शेष आहेत.
आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा बाहेर जातोय. वॉट अ बॅटिंग. आज निचला प्रथम लाजवाब फलंदाजी प्रेक्षकांची मन ज्यानं जिंकली, ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं षटकारांच्या हॅट्रिक आणि निश्चितच दिपेश तुझ्यासाठी खास करून शुभेच्छांचा वर्षाव आता येतोय तुझ्या गावातून. विद्यमान सरपंच गणेश केनी यांच्याकडनं आपल्या संघाला खास दिपेशसाठी ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद गणेशजी केने. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत माणकुली. त्याचबरोबर कालुराम केनी एक भिवंडी तालुक्यातील उत्कृष्ट क्रिकेटर आणि उत्कृष्ट समालोचक आहे. ती या स्पर्धेला आणि आपल्या संघाला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद कालुराम केनी.